बघून येताना. बंद करू आता बंद करू का आता चाल कर सोला का तसं बंद करू राहू दे रे बाबा. माग सर एका सडात पुढत नाही काय दाबक त्याला चांगलं निघेल. उजव्या हाताने आधी सड दाबा एकाला. हा दाबा. ती नका काढू. ती रेडकाच आहे. ती बरं लगे काढायचं. या इकडं तर बघा बया कसे बंगा दार काढते तर एवढी जडईनं दार निघतच नाही. मला तर पूर्ण निघतच नाही. लय सड येत अशी बंगा काढावं लागते. त्यांना दररोजची सवय दररोज काढते ते दूध. कसं छान निरस पांढरं पट दूध दिसायला छान. आता प्यायचं एक ग्लास प्यायचा बरं का दादा. एक पूर्ण वासराला सडा असते दिलेला त्याची त्याला प्यायला. चला बाकीची सकाळची कामं ही असते ती. सकाळचं काम म्हणलं की छान मस्त गुलाबाचं फुल तर किती छान उमटले. एक छान फुलं सुटलेत त्याला. ए पिल्लू कोंबडीची पिल्ली सकाळ खायला लागली ती. किती गहू टाकलेले पळायला लागले ती. दुसरी बारकी पिल्ली कुठे येतं कुठेतरी गेली असते नाही का ना. तेव्हा तिकडे गेली ती. लई छोटी पिल्ली ती. किती 4-5 दिवस झाला आता निघलेले. हे आमचा शेरडांचा गोटा स्वच्छ करायला चालू आहे. शेण टाकायचे आणि शेण टाकायची माझ्याकडे बारी. ह्यांच्याकडे झाडायचं. सगळी कामं वाटून आपले असतात. तिकडे आमच्या अनिताबाई भांडी घासतात आणि झाडून काढायचे. हे आमचे कारभारी ताई झाडून काढायचं झालं की आता माझ्याकडे शेण टाकायचं. बयाचं दूध काढायचं. दूध गावाकडे नेऊन द्यायचं. चला आता मी पण शेण टाकते. शेळ सगळ्या पलीकडे जाऊन उभा राहिले तर पिल्ली तर काय नाही. इकडे त्या बाजारच उड्या मारायला लागले तर दिवस उगवायला. आता सकाळच्या आमच्या इकडे 7 वाजल्या. शुभ सकाळ सगळ्यांना. दिवस दिसायला लागला का ना वर यायलाय. थंड वाजायली गार लागायले सकाळ. टाकून शेण टाकायचं. कुठं उघडल्यावर टाकू का रानात टाकू. शिवमचं आमच्या सकाळ काम चालू झालं. बाटल्या भरायला भिजतील तसा. समोर गोबर गॅसचा फुगा कसा पूर्ण दबून गेलाय. आता फुगानाच गेलाय पहिल्यासारखा.
आता हे सगळा गोटा स्वच्छ धुवून झाडून घेतलाय. ही आमची लक्ष्मी आहे. तिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी चलिये. तर माझ्याकडं शेरडाचं घर होतं, मॅडमकडं शेण टाकायचं. शेण टाकायचं आहे. शेण टाकायचं छान वाटतं. किती वेळा म्हणजे असं वाटतंय, काही जणला वाटतं असं किती हे, पण गाईचं शेण आहे एकदम छान वाटत असतं, एकदम छान वाटतं. गोठा झाडायचा शेरडांचा, जनावरांचा म्हणलं का ना, त्याचा वासच वेगळा असतो याचा. पाऊस पडल्यावर जसा वास येतोय लय छान वाटतं. तसं शेणाचा पण वास वेगळाच असतोय. आता कुणाला आवडतंय, कुणाला आवडत नाही. बरं काही नेऊन बांधली ती गायच राहिली तेवढी इथं. आणि गायला नेऊन बांधायचं. ती सारवायचं आता एक सकाळ, आता नाही तर शेण सासून ठेवायचं, साड्या टाकायचं, सारवायचं. आणि आता एक कुठं फडशे आणि कोबान असलं करण्यानं आता हे जास्त तरी कमी झालं. येऊ का मग घरी टाकून का जाय नव्हती एवढी जाते माझ्याकडे. बरं का मग. बघा इकडचं आमची बैलाची इथं बैल तिकडे नेऊन बांधले तर सकाळ सकाळ बांधावं लागतं बैल नेऊन तिकडं. हे आमचा एकच राहिला जोकर. आणि हे बी राहिलंय एक. हे बी राहिलंय गं एक. इकत नेते शहर मध्ये तर शेण भेटत नाही. इकत मागितलं तरी भेटत नाही. लोक हे करून आणते. साधी पूजा करायची झाली तर आज ह्याचं महत्व आहे, ह्याचं सारवून घेते. सत्यनारायणची पूजा म्हणा, कोणतीही पूजा म्हणा. आम्हाला काही इकत आणायची गरज नाही. किती बी घरचंच आहे. लय मोठी पाठी भरली बरं का. बरं. बघा सकाळ सकाळचं आमचं शेतकऱ्या माणसाचं कसं वातावरण असतं. सकाळ सकाळ कशी कामं असते तर अशी सुरुवात होते अशी दिवसाची आमच्या. सकाळ सकाळचं घरचं आवरायचं, शेण टाकायले नाही की त्यात ओतायचंय ना. हे केलंय की मग नाही ते गोबर गॅस सगळं त्या गोबर गॅस मध्ये चाललंय. मग एवढंच पाठी टाकून यावं काही काय पुन्हा न्यावं तेवढं. गोबर गॅस मध्ये टाकायचं सगळं. गोबर गॅस मध्ये शेण चाललंय. हा गोबर गॅस चाललंय पण गोबर गॅस लागून नाही आधी. काढावं तर लागेल. एखादी काढी तरी येईनच की. गोबर गॅस आहे आपलं. अख्खा उकंडा भरत होता या गोबर गॅसनं. वाट लावली सगळी. सगळं शेण ह्याच्यातच चाललंय. काय सुद्धा उपयोग नाही घेऊन. चलत नाही का? हे वासर सर पलीकड. लाच माझ्या तोंडावर. पलीकड. लूण टाकलं.
आता आमच्या वासरूच्या अंगावर अशा फुटकुळ्याच आल्या होत्या का मग आता बऱ्या झाल्यात. आता नीट झालंय. दवाखान्यात डॉक्टरने हे करून औषधं गोळ्या ते लावून मलम ते लावून देऊन लय आल्या होत्या, पूर्ण आल्या होत्या. दगड पडला काय की आता माझा हात दे डोकं. बघाय आमचा कारभार नेक्स्ट पिढी आमची, नेक्स्ट जनरेशन. आमच्या पुढची शिकवायची गरज लागत नाही, ऑटोमॅटिक शिकायची. माशाच्या पिढ्याला जसं पोहू म्हणणं लागत नाही तसं आमच्या शेतकऱ्याच्या लेकरायला काम कर म्हणणं लागत नाही. हळूच उतरवा का. थांब दादा. चला ओके, ठेवा त्या पाठी नेऊन. अय पाणी आणखी. हा सकाळ सकाळ गायच्या पाया पडायचं असतं. असं म्हणते तर गायच्या पाया पडणं 33 कोटीशी पाया पडणं असतं. गाय पाया पडत की मारून येते ग. शेण टाकलंय गोटा स्वच्छ केलाय ना, झाडायचं राहिलंय थोडंसं. मंगळवारी शुक्रवारी भाकर थोडी चारायची, पाया पडायचं. आमची लय मुंगली हुशार. आता गेले मी आणि बाळ आहे तुझ्या प्रेग्नेंट आहे आमची गाय. नाही का तिचंच वासरू आहे ती. बघलाचं बी वस्तूच काढले. काहीतरी मन पण आहे काय मारीत असते. हा पाया पडायचं असतं असं छान असतं असं. 2 शिंगे किती छान आहेत आमच्या गायचे. चला आता झाले. लय छान आहे गाय. चला आम्ही हे करायचं, झाडायचं राहिले पुरी. झाडायचं राहिले अजून. चला आता लय काम आहेत, अनेक दिवस आहे. आज वेळ आमुष्य आहे, पटपटा उरकायचे, स्वयंपाक करायचा. तर या सगळं आमंत्रण आहे आमच्या वेळ आमुष्याला जेवायला या. मस्त जेवारी फिवारी बघून जावं, पुन्हा हुरडा खायला यायला. चला तर बाय सगळ्यांना, शुभ सकाळ.